स्वागत है आपका बी न्यूज नेशन में। मैं हूं आबिद हुसैन शेख। मुस्लिम हेडमास्टर को हटाने के लिए बच्चों को जहरीला पानी पिलाने की साजिश बेनकाब। बेलगाम जिला सौदत्ती तालुका के हुलीकट्टी गांव में एक सरकारी स्कूल में पढ़ने वाले 11 बच्चे जहरीला पानी पीकर बीमार पड़ गए थे। पहले इसे हादसा माना जा रहा था, लेकिन पुलिस जांच में चौंकाने वाली सच्चाई सामने आई है। पुलिस ने खुलासा किया कि स्कूल के मुस्लिम हेडमास्टर सुलेमान गोरी नाइक को हटाने के इरादे से श्री राम सेना के तालुका अध्यक्ष सागर पाटिल ने यह साजिश रची थी। उसने अपने साथी कृष्णा मादर और नागन गौड़ा पाटिल के साथ मिलकर एक मासूम बच्चे के हाथों स्कूल की पानी की टंकी में कीटनाशक जहरीला केमिकल मिलवाया था, जिससे कई बच्चे बीमार हो गए थे। सौदत्ती पुलिस ने 1 महीने की गहरी जांच के बाद इस खतरनाक साजिश की सच्चाई बाहर लाई और 3 आरोपी सागर पाटिल, कृष्णा मादर, नागन गौड़ा पाटिल को गिरफ्तार किया है। यह घटना बताती है कि धार्मिक नफरत की आग में कुछ लोग बच्चों की जान तक दांव पर लगाने से नहीं हिचकिचाते। इसकी पूरी जानकारी दी जिला एसपी भीमाशंकर गुड़ेद ने। ಈ ಒಂದು ವಿಚಾರದಲ್ಲಿ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಸ್ಥಳಕ್ಕೆ ಭೇಟಿ ನೀಡಿದಾಗ ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಬಾಟ್ಲು ಬಿದ್ದಿತ್ತು ನೀರಿನ ಟ್ಯಾಂಕ್ ಹತ್ರ. ಸೊ ಅದರ ವಾಸನೆ ನೋಡಿದಾಗ ಅದರಿಂದನೇ ಅದರಲ್ಲಿ ವಿಷದ ಅಂಶಗಳು ಇನ್ನೂ ಇರೋದು ಕೂಡ ಮೇಲ್ನೋಟಕ್ಕೆ ಗೊತ್ತಾಗ್ತಾ ಇತ್ತು. ಆ ಒಂದು ಮಾಹಿತಿ ಆಧಾರದ ಮೇಲೆ ಮತ್ತು ಆ ಜನತಾ ಸರ್ಕಾರಿ ಹಿರಿಯ ಪ್ರಾಥಮಿಕ ಶಾಲೆ ಮುಖ್ಯೋಪಾಧ್ಯಾಯರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸುಲೇಮಾನ್ ಗೋರಿ ನಾಯಕ್ ಅವರು ಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ನ ಆಧಾರದ ಮೇಲೆ ಒಂದು ಕೊಲೆಯ ಯತ್ನದ ಕೇಸು, ಕಲ್ಪೇಬಲ್ ಹೋಮಿಸೈಡ್ ಕೇಸನ್ನು ನಮ್ಮ ಠಾಣಾಧಿಕಾರಿಗಳು ರಿಜಿಸ್ಟರ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ತುಂಬ ವೈಜ್ಞಾನಿಕವಾಗಿ ತುಂಬ ಮುತುವರ್ಜಿ ವಹಿಸಿಕೊಂಡು ನಮ್ಮ ಸೌದತ್ತಿ ಠಾಣೆ ಅಧಿಕಾರಿಗಳು, ವಿಶೇಷವಾಗಿ ಇನ್ಸ್ಪೆಕ್ಟರು ಧರ್ಮಟ್ಟಿ ಮತ್ತು ಅವರ ಮೇಲ್ವಿಚಾರಣೆ ವಹಿಸಿಕೊಂಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ರಾಮದುರ್ಗ DSP ಚಿದಂಬರಂ। और खबरों के लिए देखते रहिए बी न्यूज नेशन।